हरीश पाटीलला पण द्यायचा आहे. एक चांगला परफॉर्मन्स हरीशने केला. अमोल एक वेगळी स्टाईल आहे. पहिल्याच बॉलवरती अमोलला एक दणका दिला होता पण तिकडे फटका फसला. रन सिंगल मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अमोल स्ट्रायकिंगला बॅटर आहेत अमित. दुसरी मॅच आजच्या दिवसातील. नो बॉल आणि नोला तिकडे आपण पाहिलं तर प्लस होईल. या बॉलवर उडवला गेला समोर आणि अभय तिकडे गेले बॉलवरती पण रन सिंगल मिळतीये. एक रन धावफलक पुढे जाईल. 4 रन झाले. या बॉलवर उडलाय चांगला फटका मारा मिळतो अमितच्या बॅट मधून आणि प्रॉपर टायमिंग होतं. पंच केलं फक्त. स्टँड डाऊन रेल्वे अगदी जागेवरून फटका खेळले गेलेत अमित. प्रॉपर टायमिंग होतं आणि एक चांगला दणका दिला अमोल वरती. आपण पाहिलं हल्ला बॉल केलाय. स्कोर कार्ड 10 रन झालेत. या बॉलवर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे सिंगल रन मिळेल. 11 रन होते धावफलकावरती 11. चावी हरवली आहे, भेटली आहे. 50 बाकी आहे. चावी मिळाली. एकच रन असणार आहे आणि तिकडे 13 रन आणि विशाल पुन्हा एकदा बॉलिंगसाठी पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं विशालचं. षटकार आणि 6 रन. अमित प्रॉपर स्ट्रोक आहेत अमितकडे. या बॉलवर पण आपण पाहिलं तर डबा बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राइक एंडला रन कंप्लीट होते सिंगल. एक रननी मात्र मॅच तिकडे पुढे जातीये. राजेश भाई बोलो ना. या बॉलवर उडवला गेला अमितच्या बॅटमधून. तिसरा 6 पाहायला मिळतो या इनिंग मध्ये आणि अमितने आपल्या टीम साठी एक चांगलीच कामगिरी केली आहे. वेल प्लेड. एक ही रन आहे ना. 4 बॉल 27 रन. 27 4 बॉल आणि 27 रन झालेत. या बॉलवर पण नो बॉल 28 28 रन होते धावफलकावरती. हा बॉल पण पाहिलं तर खूपच बाहेर आणि या बॉलवर इझी कॅच पकडली गेलेली आउट. अमित मात्र इकडे माघारी परत आहेत बट अमित थोडी घाई केली कारण की स्कोर होत होता. तिकडे मात्र विकेट सोडणं चुकीचं आहे. एक ओवर 5 बॉल 1 विकेटचं नुकसान. नागेश नेक्स्ट बॅट्समॅन. 1 ओव्हर 5 बॉल 29 रन आणि 1 विकेट गेले. नवीन बॅटर नागेश.
या बॉलवर थोडे वसंतलाल मात्र पुढे आले आणि बॉल तिकडून गॅप मधून निघून गेला. दोन ओव्हर संपल्यात. स्कोर 30 रन झालेत. बॉलिंग साठी विजय. पहिल्याच बॉलवरती विजयवरती नागेशने हल्ला केलाय आणि रणमित 6. खूप चांगला स्ट्रोक खेळले गेले बॅटर नागेश. त्या बॉलवर पण कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन मिळते तिकडे आणि 1ने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. बॉल टू बॉलची मॅच पण बनवणं खूप गरजेचं आहे. रन येणं खूप महत्वाचे. 45-50 पर्यंत स्कोर गेला पाहिजे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्कोर चांगला होता. या ओव्हरमध्ये देखील रन्स करावे लागतील. या बॉलवर बॅटची आपण पाहिलं आतली काढा घेतली गेली. येईल डॉट बॉल आणि विजयने चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. गुड बॉलिंग. त्या बॉलवर ब्रेक आतमध्ये आला आणि बॅट्समनला फिरवला. इट इज आउट. नाइस बॉल रे विजय. न्यू बॅटर सचिन सुद्धा कॅप्टन येत आहेत. त्या बॉलवर पण बॅट चेंज घेतली. चांगला बॉल लावला बसंतलाल तिकडे आणि डायरेक्ट इट इज आउट. OUT आउट. बसंतलाल यांनी मात्र काय बॉल अडवला आणि डायरेक्ट जडेजाची आठवण करून दिली आहे. वेल स्टॉप बसंतलाल. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विजय स्ट्राईक एंडला. सौरभ आहे नवीन बॅटर. मोठा स्ट्रोक तेवढाच महत्वाचा असणार आहे. पण सौरभला विकेट पण टिकवायचे, रन्स पण बनवायचे, पार्टनरशिपची पण गरज आहे. सर्व काही करायचं आहे. या बॉलवर फुल टॉस बॉल आणि 6. तीन ओव्हर संपल्यात आणि स्कोर 43. नवीन गोलंदाज येत आहेत जय. स्ट्राईक एंडला नागेश आहेत आणि 43 रन झाले त्या फलकावरती. 43. शेवटचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर पण उडवला गेला समोर आणि नागेशच्या बॅट मधून देखील आपण पाहतो 6 रन साठी. अफलातून बॅटिंग. 49 49 रन झाले त्या फलकावरती. छत्रपती संभाजी महाराज टायगर. या बॉलवर पण उडवला आणि 50 रन कंप्लीट होत आहेत. नागेश मात्र इकडे वेगळ्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करतात. 55 55 रन झालेत. बॅक टू बॅक 2 6 आले. त्यामुळे तिसरा पण बघायला मिळेल का. आणि या बॉलवर नो बॉल आहे.
2+1 म्हणजे 2 रननी धावफलक पुढे जाईल 57. छत्रपती संभाजी महाराज टायगर मात्र या मॅच मध्ये वेगळीच फॉर्म मध्ये आली आहे. सर्वांनी बॅटिंग केली. असं सर्व टीम एफर्ट्स आहेत. सर्व प्लेयर्सने खूप चांगली कामगिरी केली. स्टार्ट चांगला झाला त्यामुळे स्कोर झाला आणि पुढे नागेश त्यानंतर सौरभची एक चांगली बॅटिंग. या बॉलवर पण फ्लॅट सिक्स पाहायला मिळतो. तिसरा सिक्स या ओव्हर मध्ये. रन्स होतात 64. 64 रन झालेत. त्या बॉलवर डॉट बॉल येईल. नाईस बॉल नाईस बॉल नाईस बॉल नाईस बॉल. या बॉलवर उडवल्या गेल्या समोर आणि 6 रन पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. सौरभ एक वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग पाहायला मिळते. तब्बल 70 रन कंप्लीट होत आहेत आणि एक डॉट. तानाजी वॉरियर्स संघ 70 पण चेस करू शकते. अमोलजी शिकीतोडे आपलं पण स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अमोलजी शिकीतोडे रासाचे आपण पहिल्यांदा तर प्रेसिडेंट आहेत आणि आज अमोलजी आपलं पण स्वागत असणार आहे. आपण अमोलजी आपल्या हातातून टॉस केला जाईल. अमोल शिकीतोडे आपण यायचं ग्राउंड मध्ये. अमोल आपल्या हातातून टॉस केला जाईल या मॅचचा आणि आपण टॉस साठी ग्राउंड मध्ये यायचं. अमोल शिकतोडे अमोलजी आपण ग्राउंडच्या मधून यायचंय. आपली एक वेगळी एंट्री आहे. कौस्तुभ गद्रे आपण यायचंय आपलं. आणि अमोल यांच्या हातातून टॉस केला जाईल. अमोल यांच्या टी शर्ट वर लिहिलंय उठायचं आणि सुटायचं. अगदी स्पोर्ट्स वरती त्यांचं पण प्रेम आहे. उठायचं आणि खेळायला सुटायचं. अमोलजी त्या टी शर्ट वर फक्त तुम्ही एडिट करा उठायचं आणि खेळायला सुटायचं. थँक्यू अमोलजी आपण पण आलात आणि आपलं पण आभार आहे. त्या टी शर्टचं तेवढं फक्त नेक्स्ट टाइम याल तेव्हा टी शर्ट वर तेच लिहा उठायचं आणि खेळायला सुटायचं. आज आपण पण या टुर्नामेंटला आलात. एक विशेष सन्मान केला जाईल अमोलजी यांचा. आज या टुर्नामेंटला आलात त्याबद्दल आज आपली कमिटी आज सर्व कमिटीतर्फे त्यांचा एक विशेष सन्मान. रेजन्सी अनंतम क्रिकेट कपच्या माध्यमातून आज एक तुमचा सन्मान. आणि आज तुम्ही पण असं स्पोर्ट्स वरती एक चांगलं प्रेम ठेवलंय त्यामुळे तुमचं प्रेम स्पोर्ट्स वरती असंच राहिलं पाहिजे. आणि आपल्या रेजन्सी अनंतमचं नाव तुम्ही पण असंच पुढे करत राहा. थँक्यू सो मच. तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आपल्या रेजन्सी अनंतमचं नाव तुम्ही असंच पुढे न्या. अमोलजी आपलं पण आभार आहे. ऍक्टिवाची चावी हरवली आहे. जर नसेल भेटत तर मी ती गाडी घेऊन विक्रोळीला जाऊ शकतो शिळफाटा रोडने. छत्रपती शिवाजी महाराज किंग्सचे कुठले टीम मेंबर असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. छत्रपती शिवाजी महाराज किंग्स. बॉलिंग साठी नागेश आणि 75 म्हणजे ज्या टीमने 76 चेस केला होता त्यांना 75 चं आव्हान आहे. पहिल्याच बॉल वरती हॅलो पहिल्याच बॉल वरती डॉट बॉल.
ते कालचे कुठे देखो इसमें एक अफलातून स्ट्रोक खेळले गेले समोर वेगळ्या अंदाजामध्ये. आणि अंबाईला लेदर बॉल क्रिकेटचा पण चांगला अनुभव आहे. काल 76 रन्स एक चांगले चेस केले होते. या बॉलवरती बॉल वळवला गेला आणि नागेशने पण दाखवलं की भाई मी पण 2 दिवस खेळतोय, त्यामुळे माझ्याकडे पण काहीतरी टॅलेंट आहे. खूप चांगला बॉल वळवला. 6 आल्यानंतर बीट करणं म्हणजे क्रिकेट आहे. म्हणजे एखादा बॅट्समन आपण समोर 6 मारलाय त्याला आपण काहीतरी वेगळा बॉल टाकला, एक वेगळंच मनामध्ये खुशी होते. गुड बॉलिंग नागेश. आणि तिकडे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, बट हिट थोडा मिस झाला. स्कोर 7 रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा नागेश, आणि नागेश मात्र गोल गोल फिरवतोय. बॉटल दे ना सचिन. घे. आणि 8 रन झाले त्या फलकावरती. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर देखील पसंत झाला आणि स्ट्राईक एंडला अगदी 75चं या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तिकडे. आणि मोठं टार्गेट असल्यामुळे टीम कुठेतरी बॅकफुटला राहिली आहे. तानाजी वॉरियर्स या बॉलवर पण संधी होती आणि तिकडे 16 बॉलमध्ये 67 रन्स करायचे आहेत. 14 बॉलमध्ये 65 रन्स करायचे आहेत. या बॉलवर बॅटरला मात्र इकडे फिरवलं आणि इट इज आउट. पवन भाई नहीं कल पढ़ना उसका कुछ तो फंक्शन में जा रहा है, फंक्शन में जा रहा है. या बॉलवर पण पाहिलं तर नो बॉल. रन्स करायचे आहेत.
या बॉलवर पण चांगली बॉलिंग पाहायला मिळते. बॉलरने पण फिरवलं. येणार ना विकेट येणार बरोबर बॉल आहे या बॉलवर एक क्विक स्टंपिंग पाहायला मिळते सचिनने. वेल कीप. खेळीदा या बॉलवर आपण पाहिलं तर एज घेतली गेली आणि डॉट बॉल येतोय. गोव्याला कोण कोण गेलो चालेल चालेल बॉल आहे चालेल चालेल राहून दे सेम बॉल आहे खेळीदा देशपांडे ते ॲड कधीपासून येते या बॉलवर पण बॉलला फिरवलं गेलं आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. एकच रन गुड बॉलिंग आणि विचार यांनी मात्र बॉलिंग फिरवली मॅच. चावी जे नो बॉल. चालेल तोच टप्पा ठेव एक्स्ट्रा चालेल आपल्या त्या टप्प्यावर हा चालेल कॅच टप्पा तोच ठेव काय नोटी बिटी घेऊन नका मोठा वाटायला झाला पैसे जीवावर आहे चालेल चल चालेल चालेल घे घे डॉट घे मॅच मध्ये औपचारिकता मला असं वाटतं फक्त जवळपास शिल्लक आहे, कारण की छत्रपती संभाजी महाराज टायगर टीमने एक चांगला परफॉर्मन्स केला आणि बॅटिंग जी पॉवरफुल केली त्यामुळे टीमच्या बॉलर्सला पण कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांचे शोल्डर पण अप झाले. त्यामुळे ग्राउंड टार्गेट जेव्हा मोठं होतं त्या बॉलर्सला एक कॉन्फिडन्स येतो की आपण मॅच मध्ये आहोत आणि बॉलरने फ्री माइंड बॉलिंग केली. 75 ला जर स्टार्ट घेतला असं तर विशाल पण मॅच सोडणार नाही शेवटपर्यंत मात्र झुंजत आहेत. आणि मॅच आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज टायगर वेल प्लेड. ओ मैन ऑफ द मैच लेके जाओ कौन है तुम्ही आपको ही मिला सचिन उबारे मैन ऑफ द मैच द्यायचं आहे का नाव काय बॉलिंग केली बॉलिंग बैटिंग है बॉलिंग किया ना 2 विकेट. अरे मैं आपको क्या बोल रहा हूँ ये अभी मेरे हिसाब से मैच में नागेश होना चाहिए.